श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय, शुभप्रभात। आज खूप काही तुम्हाला स्पेशल ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। पण सकाळी उठल्यावरती माझ्या बाबूला जरा बरं नव्हतं, म्हणून पूजा अशी पटापट मी आटपली आहे आणि आज माझ्या अहोनी सुट्टी घेतली आहे। तर आज माझ्या बाबूला घेऊन आम्ही आता लवकरात लवकर सकाळीच उठून काही न नाश्ता वगैरे करता आधी बाबूला डॉक्टरकडे घेऊन जातो आहोत, कारण त्याचा ताप जास्तच झालेला आहे आणि रात्रभर तो खोकतो आहे, तो सुद्धा नॉन स्टॉप। तर हे बघा, असं आम्ही शॉर्टकट घेऊन जातोय। तर हा खूप खराब झालेला रस्ता आहे, खड्डे आहेत, चिखल आहे, भरपूर काही। हा आहे हे फाटकाचं शॉर्टकट आहे। इथून आम्हाला सरळ जायचं आहे, त्याच्यामुळे हे शॉर्टकट असल्यामुळे आम्ही हाच रस्ता घेतला। तर बघा, इथून मेल सुद्धा आमच्या ह्याच ट्रॅकवरून जातात आणि आमच्या लोकल गाड्या सुद्धा ह्याच ट्रॅकवरून जातात। त्याच्यामुळे खूपदा तुम्हाला माहिती असेल, कल्याण कर्जत खोपोलीच्या गाड्या ज्या असतात त्या खूप रेअर असतात। म्हणजे आमच्याकडच्या कर्जतच्या गाड्या तरी 2-3 तासांनी एक गाडी असते, त्याच्यामुळे एक गाडी चुकली की प्रचंड लेट होतं। आता मी तुम्हाला स्पेशल ह्याच्यामध्ये हे दाखवते आहे की ही आहे उल्हास नदी। ही खूप प्रचंड मोठी नदी आहे। ही टाटा पॉवर जिथे आहे तिथून वाहत इथपर्यंत येते आणि ती उल्हासनगरपर्यंत पूर्ण वाहत जाते। खूप मोठी नदी आहे ही, ह्याचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे आणि जेव्हा खूप पाऊस पडतो नेरळला तेव्हा हे एकदम रुद्र अवतार धारण करते। त्याच्यामुळे नदीच्या आसपास जास्तीत जास्त बांधकाम कुठेही होत नाही। तर आता आम्ही चाललो आहे डॉक्टरकडे आम्ही जाऊन आल्यानंतर खूप भूक लागली होती, म्हणून हे बघा, असा मी माझा फेवरेट मसाला डोसा, मला सकाळी नाश्त्याला मसाला डोसा खायला खूप आवडतो आणि इथे हे असं उडपी सेंटर आहे, तिथे आम्ही आता नाश्ता करतो आहे। मी मसाला डोसा खाते आहे, माझ्या मिस्टरांनी दाल वडा आणि इडली खाल्ली। आणि आता घरी आल्यानंतर दुपारचं हे वातावरण असं झालेलं आहे। जस्ट पाऊस पडून गेल्यामुळे हे ढग असे पूर्ण उतरले आहेत डोंगरावरती खाली आणि आता बघा, हे एवढे काळे कुट्ट ढग परत आलेले आहेत, म्हणजे आज परत धुवाधार बॅटिंग चालू होणार आहे पावसाची। तर थंडगार वातावरण झालेलं आहे आज पावसाचं, त्याच्यामुळे पाऊस पडायच्या आधीच आम्ही बाबूला डॉक्टरकडे घेऊन आलेलो आहोत। तर आता आम्ही घरी पोहोचलो आहोत। काय खाणार तर नाही आता, कारण नाश्ताने भरपूर पोट भरलेलं आहे आणि चला आता आहे रेस्टिंग टाईम आहे, संध्याकाळची वेळ ही। जवळजवळ आम्ही 5 वाजता बाहेर निघालो आहोत। तुम्हाला तर माहिती आहे, माझे घरी असल्यानंतर माझ्या आणि बाबूची खूप मजा असते। त्याला बरं नव्हतं आणि त्याचा मूड थोडासा खराब होता, म्हणून आम्ही आता निघालो आहे। हे बघा, हे असं सुंदर स्वर्गातलं वातावरण कसं असतं तसं दिसतं आहे। मला गाडीत असल्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं, पण खरंच जे डोळ्यांना दिसतं ते जर मी शूट करू शकली असती ना, तर तुम्हाला सुद्धा पुरेपूर ह्याचा आनंद घेता आला असता। तरी पण मी थोडाफार प्रयत्न करते तुम्हाला हे दाखवण्याचा। आता आम्ही चाललो आहे पळसदरीला स्वामी समर्थांच्या मठामध्ये। आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे। खरंच माझ्या मनामध्ये जेव्हा 100 प्रश्न एकत्र असतात ना, तेव्हा मी असं स्वामी समर्थांच्या दर्शनाला येते आणि खरंच माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळतं बरं का, आणि मन खूप प्रसन्न आणि शांत होतं इथे येऊन। आणि संध्याकाळी आहे, छान गारवा आहे, त्याच्यामुळे मी अशी मिसळपाव अगदी रेमटवते आहे। इथेच रस्त्यावरतीच एक आहे दुकान, चहा मिसळपाव घेतलेला आहे आम्ही नाश्त्यासाठी आणि आता ह्यानेच पोट भरणार आहे, त्यामुळे संध्याकाळचं जेवण तर नकोच। अशा प्रकारे मित्रांनो, आजचा दिवस भरपूर हेक्टिक गेला आहे, त्याच्यामुळे थोडासा लेट झाला व्हिडिओ टाकायला। मला अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती की तुम्ही ती एक गोष्ट ऐकलीच असेल की मार्केटमध्ये जेव्हा हत्ती चालतात तेव्हा त्यांच्यावरती कुत्रे भरपूर भुंकत असतात। तर त्याचा अर्थ असाच आहे, जेव्हा आपण आयुष्यात कुठली तरी प्रगती करत असतो किंवा कुठलं तरी चांगलं काम करत असतो, त्यावेळी आपल्या मागून बोलणारी लोक भरपूर असतात, म्हणजे वाईट बोलणारी, जेणेकरून आपण आपल्या मार्गामध्ये थांबावं आणि आपलं कार्य अर्धवट राहावं आणि आपलं लक्ष भटकावं आपल्या ध्येयापासून। तर अशा लोकांपासून सावध राहा आणि कितीही मार्गात अडथळे आले, कितीही लोक कानात खुसूरपुसूर करत असली, आपल्याबद्दल वाईट बोलत असली, तरी आपलं काम हे नियमितपणे आपण करत राहायचं, जेणेकरून आपल्याला जे साध्य करायचे ते आपण लोकांच्या कितीही अडथळ्यानंतर सुद्धा साध्य करतो। तर त्यामुळे अशा काय म्हणतात, जे कामधंदे नसणाऱ्या लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, आपलं काम आपण करत राहायचं कंटिन्यू। तर आजचा हा माझा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।